तर मंडळी मी का नाही अशा बैलाचा असा काहीतरी साचा तयार केला बरं का. साचा तयार करण्यासाठी मातीची गरज असते. मग का नाही एका टोपामध्ये माती मळण्यासाठी सुरुवात केली. जशी माती मळून झाली तसं बैलाला आळ करण्यासाठी सुरुवात केली. मंडळी बैलाचा साचा काढण्यासाठी आळ अशा प्रकारे तयार केलं बरं का. नंतर का नाही मंडळी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये पीओपी मिक्स करण्यासाठी सुरुवात केली. मंडळी आपण मिक्स केलेली पीओपी आळ्यामध्ये ओतण्यासाठी सुरुवात केलंय. मंडळी आता पीओपीचा पहिला हात दिला बरं का. मंडळी पीओपीचा पहिला हात दिल्यानंतर दुसरा हात म्हणजे कात्याचा, तो कात्याचा हात देण्यासाठी सुरुवात केली. मंडळी तुम्हाला सांगतो की साच्यामध्ये कात्या घातल्यामुळे साचा हा कठीण होतो आणि मजबूत होतो. कात्या हा नारळाच्या केसरापासून तयार होतो. मंडळी कात्या लावून झाल्यानंतर आपला पहिलं टोपण तयार झालं बरं का बैलाचं. मंडळी पप्पांनी प्लॅस्टरची पोती पण आणलेली, ती शेड मध्ये आणून ठेवली. प्लॅस्टरची पोती आणत असताना कपडे पण घाणले चालते बरं का. नंतर नाही प्लॅस्टरची पोती शेड मध्ये आणस्तवर साचा पण सुकलेला. मंडळी आपण कडाला जी माती लावली होती ती काढण्यासाठी सुरुवात केली. नंतर मंडळी अशा पद्धतीने आपलं पहिलं टोपण पूर्ण झालं बरं का. नंतर का नाही त्याच पद्धतीनं दुसरं पण टोपण तयार करून घेतलं. दोन्ही टोपण पूर्ण झाल्यानंतर चाकूच्या साह्याने गुळगुळीत फिनिशिंग करण्यासाठी सुरुवात केली साच्याला. मंडळी अशा प्रकारे आपली दोन्ही पण टोपण पूर्ण झाली बरं का. मंडळी 2-3 दिवसात आपण बैल तयार करण्यासाठी सुरुवात करणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून जा. मंडळी आपण तयार केलेल्या साच्यातून अशा प्रकारे बैल निघणार बरं का.